नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न आणि लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत जावास्क्रिप्टचे कॉलबॅक फंक्शन्स कोणत्या पद्धतीचे असतात आणि जे नॉर्मल फंक्शन आहेत किंवा कॉलबॅक फंक्शन आहे त्याच्यामधला डिफरन्स काय आहे ते तुम्हाला आज मी सांगणारच आहे. ठीक आहे. तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर कर तुम्ही करू शकता. चला तर मग वळूया विजय स्टुडिओ कोडकडे. तर कॉलबॅक फंक्शन्स म्हणजे काय? तर कॉलबॅक फंक्शन मध्ये आणि नॉर्मल फंक्शन मध्ये डिफरन्स असतो. तर ते डिफरन्स जे आहे, तर कॉलबॅक फंक्शन्स आपण पास करतो ॲज अ पॅरामीटर दुसऱ्या फंक्शनला, आणि एखादी ब्लॉक ऑफ कोड जो आहे, ब्लॉक ऑफ कोड रन झाल्यानंतर आपल्याला सर्टन फंक्शनॅलिटी रन करायची असते, तर त्याच्यासाठी आपण कॉलबॅक फंक्शनचा यूज करतो. तर रिअल टाइम त्याचा जो यूज आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. कारण की कॉलबॅक फंक्शन जे आहेत ते मोस्टली एसिंक्रोनस कॉलमध्ये यूज होतात, प्रॉमिसेसमध्ये यूज होतात. ठीक आहे. तर ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला बेसिक जे डिफरन्सेस आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर मग चला तर वळूया आपण. एक फंक्शन लिहितो मी, फंक्शन फर्स्ट. ठीक आहे. हे झालं फर्स्ट फंक्शन, त्याच्यानंतर झालं सेकंड फंक्शन. आता हे नॉर्मल फंक्शन्स आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक फंक्शन लिहितो मी, डिस्प्ले. हे काय करणार, हे डिस्प्ले जी करणार आहे कन्सोलमध्ये एक व्हॅल्यू जी आहे आपण जे पास करणार आहे, ती व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू हे डिस्प्ले करणार कन्सोलमध्ये. ठीक आहे. तर दोन प्रकार असतात. एक तर आहे फंक्शनचा सिक्वेन्स, आपण कोणत्या पद्धतीने फंक्शन लिहितो ते. ठीक आहे. आणि कोणत्या पद्धतीने आपण फंक्शन कॉल करतो, तर सिक्वेन्स खूप महत्वाचा असतो. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण अंडरस्टँड करूया तर फंक्शन सिक्वेन्स म्हणजे काय. तर याच्यामध्ये मी काय करतो, डिस्प्ले नावाची मेथड कॉल करतो आणि इथे मी पास करतो व्हॅल्यू 5. ठीक आहे. आणि सेम जे फंक्शन आहे ते मी याच्यामध्ये डिस्प्ले करतो, सेकंड याच्यामध्ये कॉल करतो, इथे मी पास करतोय 10 व्हॅल्यू. ठीक आहे. आता ज्या वेळेस मी कन्सोल ओपन करेल ब्राउझरचा, तुम्ही इथे बघू शकता. एक सेकंड, या फंक्शन्सला आपल्याला कॉल करावं लागेल. तर कॉल करताना जर आता मी फर्स्ट हे जे पहिल्यांदा कॉल केलेलं आहे, फर्स्ट नावाचं फंक्शन आहे, त्याच्यानंतर मी सेकंड नावाचं फंक्शन जेव्हा कॉल करेल, तुम्ही इथे बघू शकता याचा सिक्वेन्स जो आहे तो आपण कंट्रोल करतोय. सुरुवातीला 5 प्रिंट होते, त्याच्यानंतर 10 प्रिंट होत आहे. ठीक आहे. आणि मला आता फर्स्ट जे आहे ते सेकंड नंबरला कॉल करायचं. ठीक आहे. फर्स्ट जे आहे ते सेकंड नंबरला, तर तुम्ही बघू शकता आधी 10 प्रिंट झाला, नंतर 5 प्रिंट झाला. तर याला आपण काय म्हणू शकतो, सिक्वेन्स कंट्रोल. ठीक आहे. म्हणजे फंक्शनचे जे सिक्वेन्सेस आहेत ते आहे. कधी कधी काय असतं की आपल्याला एखादं फंक्शन जे आहे ते फंक्शन आधी कॉल करून त्याच्या रिझल्टच्या बेसिसवर आपल्याला दुसरं फंक्शन कॉल करायचं असतं. ठीक आहे. तर ते कोणत्या पद्धतीने आपण करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल मी आता फर्स्ट जे आहे ते कॉल केलेले आहे. ठीक आहे. फर्स्ट मध्ये मला एक रिटर्न होती व्हॅल्यू 5. ठीक आहे. आता मी जेव्हा फर्स्ट कॉल करेल तेव्हा मला व्हॅल्यू रिटर्न होती 5, आणि ती व्हॅल्यू घेऊन मी ती व्हॅल्यू, ठीक आहे, मी सेकंडला पास करतोय. कळालं तुम्हाला? व्हॅल्यू सेकंडला पास करतोय किंवा जे डिस्प्ले फंक्शन आहे ते डिस्प्ले फंक्शन कॉल करतोय. तर हा एक असा सिक्वेन्स असतो. आता मी एक व्यार घेतो, फर्स्ट व्हॅल्यू. ठीक आहे. फर्स्ट व्हॅल्यू आली तर मी फर्स्ट हे जे फंक्शन आहे ते कॉल करतो. हे मला काय रिटर्न करणार, हे जे 5 जी व्हॅल्यू आहे ती रिटर्न करणार. आता मी काय करतो, डिस्प्ले करतो इथे फर्स्ट व्हॅल्यू. ठीक आहे. तर तुम्ही इथे बघू शकता 5 जे आहे ते प्रिंट झालेले. तर इथे कसं, इथे सुद्धा आपण एक सिक्वेन्स कंट्रोल जे आहे ते आपण प्रॉपरली केलेलं आहे. का कसा, तर पहिलं जे फंक्शन आहे ते लोड होण्यासाठी आपण थांबलेलो आहोत. ठीक आहे. थांबल्यानंतर त्याची जी व्हॅल्यू आहे ती आपण घेतलेली आहे, आणि ती व्हॅल्यू आपण दुसऱ्या फंक्शनला ऍज अ पॅरामीटर म्हणून आपण पास केलेली आहे. सुरुवातीला याच्या आधी काय केलं होतं आपण, फंक्शनचा सिक्वेन्स, तो कोणत्या सिक्वेन्सने आपण फंक्शन कॉल केला तर त्याच्या कोणत्या व्हॅल्यूज प्रिंट होतील. परंतु इथं काय केलंय, सेकंड वे आहे. आपण थांबलोय एका फंक्शनला रन करून त्याचा रिझल्ट घेण्यासाठी
आणि एकदा त्याचा रिझल्ट आला तर आपण त्या रिझल्टचा यूज करून दुसऱ्या फंक्शनमध्ये आपण तो रिझल्ट पास करतोय. ठीक आहे, हे दोन वे आहेत फंक्शन कॉलिंगचे. ठीक आहे, आता तिसरं एक आहे. तिसरं कोणता वे आहे? डिस्प्ले व्हॅल्यू जी आहे, ही डिस्प्ले व्हॅल्यू मी इथे कॉल करतोय. आता सेकंडला मी एक पॅरामीटर देतोय. ठीक आहे, सेकंडला कोणता पॅरामीटर देतोय? व्हॅल्यू. सेकंडला पॅरामीटर दिल्यानंतर व्हॅल्यू, ती व्हॅल्यू मी इथे पास करतोय. आता मी काय करणार, डिस्प्लेच्या ऐवजी मी कॉल करणार सेकंड, आणि जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू पास केल्यानंतर जो डिस्प्ले नावाची मेथड आहे ती ऑटोमॅटिकली इथे कॉल होते. तर तुम्ही इथे बघू शकता, जी व्हॅल्यू मी पास केली ती पास इथे दिसलेली आहे. ठीक आहे, तर इथे जी व्हॅल्यू जी रिटर्न होते फर्स्ट मधनं, ती मी सेकंडला पास करतोय आणि सेकंड मधनं ती जाते थर्डला. तर इथे जर आपल्याला काही कॅल्क्युलेशन्स करायचे असतील, आपण सेकंड मध्ये कॅल्क्युलेशन्स करू शकतो. समजा फॉर एक्झाम्पल वेअर सम इज इक्वल टू, ठीक आहे, आता जी व्हॅल्यू येणार आहे ती 10 प्लस व्हॅल्यू. ठीक आहे, तर 10 प्लस व्हॅल्यू आणि हे जे सम आहे, हे सम आपण इथे डिस्प्लेला पास करू शकतो. तुम्ही इथे बघू शकता 10 प्लस 5 हे झालेले 15. ठीक आहे, ते अशा पद्धतीने आपल्याला एखाद्या फंक्शनला कॉल करून त्याच्यातली काही थोडीफार फंक्शनॅलिटी जी आहे ती रन झाल्यानंतर जे सेकंड फंक्शन आहे ते आपण इथे कॉल करू शकतो. तर याला काय म्हणतात? याला म्हणतात सिक्वेन्स कंट्रोल. परंतु इथे कसं असतं, इथे काही प्रॉब्लेम आहेत. ठीक आहे, प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही या डिस्प्ले फंक्शनला प्रिव्हेंट करू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे आता हा जो डिस्प्ले फंक्शन आहे, याला तुम्हाला कॉल करायचंय का नाही करायचंय, ठीक आहे, हे तुम्हाला ठरवता येत नाहीये सध्या इथे. हे तुम्हाला का ठरवता येत नाहीये? कारण की सरळ सरळ तुम्ही लाईन ऑफ कोड आहे हा एक्झिक्यूट होणार. याच्यामध्ये जर काही एरर आला नाही आला तरी सुद्धा हा डिस्प्ले फंक्शन जो आहे तो एक्झिक्यूट होणार. कळालं तुम्हाला? तर हा डिस्प्ले फंक्शन जे आहे, काही कारणाने मला एक्झिक्यूट करायचं नाहीये, तर ते इथे शक्य आहे का? ते इथे शक्य नाहीये, कारण की या लाईन ऑफ कोड नंतर सरळ सरळ हा डिस्प्ले फंक्शन इथे कॉल होईल. ठीक आहे, तर त्या प्रकाराचा जो जे आपण प्रिव्हेंट करणारा जो प्रकार आहे, म्हणजे मला एखादं फंक्शन जे आहे ते प्रिव्हेंट करायचंय सर्टन कंडिशन बेसवर, तर कोणत्या पद्धतीने? ठीक आहे, तर त्याच्यासाठीच आपण काय करतो, कॉलबॅकचा यूज करतो. ठीक आहे, तर कॉलबॅकचा यूज केल्यानंतर काय होतं, आपण ठरवू शकतो की तो कॉलबॅक आपल्याला कॉल करायचा आहे का नाही. ठीक आहे, सेम मी एक्झाम्पल घेतो फर्स्ट आणि सेकंड, आणि हा जो डिस्प्ले आहे ऍज अ कॉलबॅक मी इथे पास करतो. ठीक आहे, तर कोणत्या पद्धतीने? तर तुम्ही इथे बघू शकता, फर्स्ट आहे, त्याच्यानंतर सेकंड आहे. आता सेकंडला मला व्हॅल्यू तर मी देतोय, परंतु आता मला इथे ऍज अ कॉलबॅक म्हणून एक पॅरामीटर द्यावा लागतो. कॉलबॅक कॉलबॅक फंक्शनला आपल्याला कॉलबॅक असा पॅरामीटर द्यावा लागतो, आणि त्या कॉलबॅकला आपल्याला इथे कॉल करावं लागतं. ठीक आहे, जेव्हा मी या कॉलबॅकला इथे कॉल करायला, आता सेकंडला काय आहे, सेकंडला मी व्हॅल्यू देतोय, तर इथे कॉमा देऊन मला डिस्प्ले जे आहे, हा डिस्प्ले नावाचा जो ही डिस्प्ले नावाची जी मेथड आहे, ऍज अ कॉलबॅक मी इथे पास करू शकतो ऍज अ पॅरामीटर. आणि लक्षात ठेवा, मी जर फंक्शन ऍज अ पॅरामीटर पास करतोय, तर मला इथे असं कर्ली ब्रॅकेट द्यायची गरज नाही, त्या फंक्शनला कॉल करायची गरज नाही. त्या फंक्शनचा रेफरन्स जो आहे तो, किंवा नेम जे आहे ते नेम मला पास करावं लागतं. ठीक आहे, तर याच्यानं काय होईल आपल्याला, आता जेव्हा मी हा सेकंड फंक्शन कॉल करेल आणि त्याला जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू पास करेल, हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट प्रिंट होईल, पण हा रिझल्ट जो आहे तो कॉलबॅक फंक्शन मध्ये कॉल होईल. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता रिझल्ट सेम आहे, 15चा आहे, परंतु आता काय आहे, आता आपण यूज केलंय कॉलबॅक फंक्शन. ठीक आहे, हे डिस्प्लेला ऍज अ कॉलबॅक फंक्शन आपण यूज केलेलं आहे. आणि इथे आपण ठरवू शकतो, ठीक आहे, की या कॉलबॅक फंक्शनला सर्टन फंक्शनॅलिटी जी आहे ती एक्झिक्यूट झाल्यानंतर या डिस्प्ले फंक्शनला कोणत्या पद्धतीने आपण कॉलबॅक करू शकतो ते आपण इथे ठरवू शकतो. तर मेजर काही डिफरन्सेस याच्यामध्ये नाही आहेत. फक्त कसं आहे, एसिंक्रोनस जे कॉल्स असतात किंवा जे एपीआय कॉल्स वगैरे असतात, किंवा आपल्याला मेजरली कसं एपीआय कॉल्समध्येच कॉलबॅक फंक्शन्स यूज होतात. तर फक्त डिफरन्स काय आहे, की हे नॉर्मल फंक्शनमध्ये आपण जे फंक्शनचं एक्झिक्युशनचं जे सिक्वेन्स आहे ते आपण ठरवू शकतो. ठीक आहे, आणि जसं आपण एक्झिक्यूट करू त्या पद्धतीचं आपण रिझल्ट बघू शकतो, जसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. कॉलबॅक फंक्शनमध्ये आपण फंक्शन ऍज अ पॅरामीटर पास करतो. ठीक आहे, इथं तुम्ही बघितलेलं आहे, ऍज अ पॅरामीटर आपण फंक्शन हा पास केलेला आहे कॉलबॅक, आणि इथे आपण व्हेरिएबल काही देऊ शकतो त्याला.
आणि ऍक्च्युअल जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण जिथनं ते फंक्शन कॉलबॅक ॲज अ पॅरामीटर देतोय तर तिथे आपण ऍक्च्युअल जे फंक्शनचं नेम आहे ते नेम इथे आपण पास करतो. ते एवढंच डिफरन्स आहे. ठीक आहे. आता कोणत्या पद्धतीने याला आपण थांबवू शकतो एक्झिक्यूट होण्यासाठी हे का नाही, काही सेकंदाचा आपण जर वेळ आपल्याला घ्यायचा असेल तर कोणत्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. जसं सेट टाइम आउट चा यूज आहे किंवा आता सेट टाइम आउट जे फंक्शन आहे ते एसिंक्रोनस फंक्शन आहे. त्याच्यानंतर प्रॉमिसेस आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर एसिंक फंक्शन्स अवेट. ठीक आहे. हे सुद्धा काहीतरी काही एक कीवर्ड आहेत. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर सध्याच्या लेक्चरमध्ये एवढंच लक्षात ठेवा, जे डिफरन्सेस मी तुम्हाला सांगितलेले आहेत नॉर्मल फंक्शन आणि कॉलबॅक फंक्शन मधले, ते डिफरन्सेस तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. तुम्हाला जर काही व्हॅल्यू या व्हिडिओमधून मिळालेली असेल तर नक्कीच मला ॲप्रिशिएशन द्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.